हॅलो, तुम्ही कधी हा निमोना बनवून खाल्लाय का? नमुना नाही हो, निमोना. वाटाणा बटाट्याची भाजीच आहे ही. UP बिहारमध्ये जास्त बनवतात. तर नेहमी एकाच पद्धतीची वाटाणा बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला ना, तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवून बघा, खूप भारी लागते. तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं हे सगळं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आणि साईडला काढायचं. पुन्हा त्याच भांड्यामध्ये जेवढे आपण वाटाणे घेतले तेवढे त्यातले थोडेसे वाटाणे घ्यायचे, ते पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे आणि उरलेले वाटाणे ना शिजायला ठेवायचे साईडला. त्यानंतर इथे आता मी वाटाणे वाटून घेतलेले आहेत. नंतर एका कढईमध्ये तेल घालायचं. तेल थोडंसं ह्या रेसिपीला जास्त लागतं. तेलामध्ये ना एक बटाटा उभा चिरून टाकायचा आणि तो गोल्डन रंगावर परतवून घ्यायचा 3-4 मिनटं. बटाटा साईडला काढून घेतला की त्यामध्ये ही जी वाटलेली वाटाण्याची पेस्ट आहे ना ती टाकायची आणि ही पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत, तेल सेपरेट होईपर्यंत चांगली परतवून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण तेल सेपरेट झालं पाहिजे. नंतर ही पेस्ट साईडला काढून घ्यायची. पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. त्यामध्ये राई, जिरी आणि हिंग घालायचं. राई जिरी तडतडली की ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकायचा. त्यावर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो. तो छान परतला की त्यामध्ये जी हिरवी मिरची, कोथिंबीरची जी पेस्ट केलेली ती टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. टोमॅटोसुद्धा मऊ होऊन जातो. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना सगळे सुके मसाले टाकायचे. धना पावडर, लाल तिखट, हळद आणि कसुरी मेथी आणि कांदा लसूण मसाला. हे सगळं छान परतवून घेतले. हे मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेतले की ह्यामध्ये ना जी वाटलेली वाटाण्याची पेस्ट होती आपण परतवून घेतलेली ती टाकायची. ती छान मिक्स करायची. त्यानंतर याच्यामध्ये शिजत ठेवलेले वाटाणे टाकायचे गरम पाण्यासोबतच आणि परतवून घेतलेला बटाटा टाकायचा आणि अजून थोडंसं पाणी ॲड करून ही भाजी शिजवून घ्यायची. बघा कसली भारी तरी आलेली, अगदी खूप भारी लागते. चपातीसोबत, भातासोबत नक्की बनवून बघा, खूप मस्त लागते. आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.